Hello ladies, this is G And this is S. and welcome to the fresh new episode of SNG the Marathi podcast. येस, तुम्ही परत नोटीस केलंच असणार आहे की आपल्या पॉडकास्टचं नाव आता आम्ही SNG द मराठी पॉडकास्ट असं ठेवलं आहे. तुम्ही जेव्हा मराठी पॉडकास्ट म्हणून सर्च कराल तेव्हा पण आपलं पॉडकास्ट तुम्हाला वर आलेलं दिसणार आहे स्पॉटिफायवर इथून पुढे. अँड आजचा जो एपिसोड आहे जो की आहे एक असा स्पायसी इन्ग्रेडियंट की जो लाईफमध्ये शांतता, ऑर्गनायझेशन, स्पाइस, फ्लेवर सगळं देतो आणि तो सिम्पल इन्ग्रेडियंट आहे पण तो लाईफ स्पाइस अप करून जातो. आणि तुम्हाला आयुष्यातनं बेस्ट गोष्टी मिळवायच्या असतील ना तर ह्या एका गोष्टीने ते पॉसिबल आहे आणि जी की आहे ड्रम रोल्स, लिस्ट. येस, लिस्ट. आता लिस्ट कोणत्या, कशा आणि कुठल्या पद्धतीच्या हव्यात की ज्यात तुम्हाला सर्व करतील आणि तुम्हाला आम्ही जे काही प्रॉमिसेस म्हणतोय ते अजिबातच एक्झॅगरेशन नाहीये, ते सगळं लाईफमधनं मिळणार आहे. हो, आणि वी आर लिस्ट क्वीन्स बाय द वे. Yes, we आणि declare लिस्ट करत आलोय, जगत आलोय आणि लिस्टमुळेच खरं तर हा एपिसोड पण घडतोय, हे पॉडकास्ट पण घडतंय. खरंच हे म्हणणं पण काही खूप एक्झॅजरेशन अजिबातच नाहीये. त्यामुळे आज आम्ही लिस्टच्या लिस्ट घेऊन आलोय. हा, एक्झॅक्टली. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट लिस्ट आयडिया. हो, ही माझी लिस्ट आयडिया जी आहे ती मागच्या वर्षी जास्त कामी येत होती. म्हणजे असं एक काळ होता मागच्या वर्षी की आपण जास्त भेटणं शक्य होत नव्हतं आपल्या डिस्टन्समुळे आणि दोघींच्या लाईफस्टाईलमुळे. करेक्ट. भेटण्याचं खूप कमी वेळा, म्हणजे कमी वेळा भेटायचं. असं अगदी महिन्यातनं एकदाच भेटलोय, कधी कधी 2 महिने आपण भेटलो नाहीयेत, कधीतरी फक्त एक रात्री एक पॅजामा पार्टी मिळाली की नंतर आपण गायब आहेत, पण बोलणं नाहीये. तर अशा वेळेला एक अशी लिस्ट होती की जी आपल्याकडे रेडी असायची आणि मी ती सुरू केली होती. त्याचं इनिशिएटिव्ह ॲक्च्युली मीच घेतलं होतं. तर ती लिस्ट आहे की कॉन्व्हर्सेशन टॉपिक्स. म्हणजे लिटरली की असं होतं ना, आपण खूप दिवसांनी भेटलोय की हे बघ मला जी हे तुला हे सगळं सांगायचं आहे, इतके प्रॉब्लेम्स झालेत आयुष्यामध्ये, हे इन्सिडेंट्स झालेत, हे अपडेट आहेत आणि इतके गॉसिप्स तर त्या सगळ्या जे तुला डिलिव्हर करायच्या असतात किंवा काही प्रश्न असतात की आपण नाही का ते विचारायचे आहेत की आपल्याला यार ह्याच्याबद्दल कसं बोलायचं आहे, किंवा काही अशा गोष्टी असतात की ज्या फक्त आपण तुझ्याजवळ किंवा कोणाजवळ जर तुम्ही दुसऱ्या कोणाला भेटता की तिथे त्या तुम्हाला बोलून दाखवायच्या आहेत की हे तुला कळालंच पाहिजे की मला असं वाटलं. अशा वेळेला हे सगळं मी लिस्ट डाऊन करून ठेवत होते की का ज्या वेळेला आपण जिथं भेटतोय एक तर आपण मला आठवतंय, म्हणजे तू नसती लिटरली नोट्स काढायची आणि हा मला या टॉपिक्सवर बोलायचंय आज. हो, किंवा तुला माहिती आहे हे झालंय, मला हे सांगायचंय तुला, हे आपण करायचो. आणि व्हायचं असं की एकतर आपण रमायला बसलो की कुठे रमतो, म्हणजे काहीही, म्हणजे कशावरून सुरुवात होते आणि कुठे जाऊन थांबते ती, काय थांबत नाही, थांबावं लागतं. हो, आणि असं होतं की अरे शिट हे सांगायचं राहिलं तुला, की अरे हे डिस्कसच करायचं राहिलं. मग त्यावेळेला ही लिस्ट कामी यायची की आम्ही त्या लिस्टमधनं बोलून घ्यायचो आपापल्या आणि मग रमत बसायचो. मग ठीक आहे, मग आता काही नाही, मला आता मेन जे होतं ते बोलून झालंय, आता आपण पुढे वळू शकतो. तर ही लिस्ट जी आहे, जर तुम्ही असं खूप दिवसानंतर कोणाला तरी भेटणार आहात किंवा खूप कोणाच्या तरी भेटण्याची तुम्ही आतुरतेने वाट बघितली आहे, किंवा कोणासोबत तुम्हाला काही गोष्टी असतात की त्या त्यांच्यासोबतच शेअर करायच्या आहेत किंवा काही प्रश्न आहेत की त्यांना विचारायचे आहेत, अशा वेळेला हे कॉन्व्हर्सेशन टॉपिक्स जे आहेत ना ते खूप कामी येतात. किंवा तुम्ही इंट्रोवर्ट असाल, इंट्रोवर्ट्सला तर एक बेस्ट आहे यार, की म्हणजे यू डोंट नो ना की काय बोलायचंय, मग लिस्ट काढून घेऊन जा. किंवा आता हे किती सोपं आहे की सगळं कॉन्व्हर्सेशन करण्यापेक्षा लिस्ट आहे आणि त्यातलेच 2-4 प्रश्न मी विचारते आणि ती व्यक्ती कॉन्व्हर्सेशन सांभाळून घेतीये. सोपं आहे. येस, लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट लिस्ट जी तुझी स्पेशल आहे. येस, माझी स्पेशल अशी आहे की म्हणजे इट विल स्पाइस अप युअर रिलेशनशिप लाईफ. ओके, सो बेसिकली काय होतं की आता सपोज तुम्हाला एखादा तुमचा जोडीदार शोधताय, तुम्ही त्या फेजमध्ये आहात तुम्ही, किंवा तुम्ही डेट नाईटला चालला आहात आणि फर्स्ट टाइम यू आर गोइंग विथ दिस गाय आणि यू वॉन्ट टू गेट टू नो हिम मोर इन द 1 or 2 मीट्स, राईट? कारण आता माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या अशा फेजेसमध्ये आहोत की वी डोंट हॅव मच टाईम, लाईक वी वॉन्ट टू नो पीपल ॲज फास्ट ॲज पॉसिबल. सो मग अशा कॉन्व्हर्सेशनसाठी वी कॅन हॅव सम क्वेश्चन्स प्रिपेअर्ड, वी कॅन हॅव सम आयडियाज. म्हणजे नेहमीच ते कॅफेत जाऊन एक कॅपचिनो आणि पास्ता ऑर्डर करायचा आणि काहीतरी बोलायचं, मग तू काय करतोस, मग मी काय करते, मग इतकं बोर आहे ना ते. त्यापेक्षा मी अशी एक यादी ठेवली आहे तयार की मग
मी आय मीन टू आर्ट वगैरे, तर मग लेट्स गो टू अन आर्ट म्युझियम, लेट्स सी त्याची टेस्ट कशी आहे, किंवा लेट्स सी की इफ ही इज इन टू स्ट्रीट फूड, लेट्स एक्सप्लोअर स्ट्रीट फूड टुगेदर मे बी, ऑर इफ यू आर इन टू म्युझिक तर चल मग एखाद्या म्युझिक कॉन्सर्टला जाऊ आपण, यु नो काहीतरी डिफरंट. मग एक आणि सी मी आता यादी ठेवताना क्रेझिएस्ट डेट आयडिया पण ठेवली आणि एकदम मोस्ट डुएबल पण ठेवली आहे. सो जसं रिलेशनशिप ग्रो होईल मे बी अजून एक्सप्लोअर करता येईल त्या माणसाबरोबर. पण टू बिगिन विथ वी कॅन एक्सप्लोअर अ फ्यू क्रेझी डेट नाईट आयडियाज विथ दॅट पर्सन, आणि मग तुमची अशी यादी तयार असेल तर पटकन. आणि कधी कधी तू असं म्हणतो ना, असं पेरणं म्हणतो ना, की आपण असं सहज म्हणू शकतो की अरे हा यार इथे चांदण्या जास्त दिसत नाहीयेत, नाही का, की असं कुठली तरी जागा पाहिजे की ते दिसू शकतात. म्हणजे तू जस्ट असं बोललीस आणि मे बी समोरची व्यक्ती त्याला, म्हणजे समोरच्या व्यक्तीलाही असे प्रश्न असू शकतात ना की आता कुठे जायचं यार प्रत्येक वेळेला. तर तू असे छोटे मोठे बॉम्ब ड्रॉप केलेस, मिनी आयडियाज ड्रॉप केल्यास इथे तिथे, तर सेन्सिबल व्यक्ती ते कॅच पण करेल आणि इतके ड्रॉप करून पण ती कॅच नाही करत, तर तुला तेही कळेल की हां एक्झॅक्टली. की मग मी म्हणलं की लेट्स गो टू अन आर्ट म्युझियम, आणि तो असं झाला की व्हॉट आर्ट म्युझियम, डेटला कोण आर्ट म्युझियमला येतं. मग मला कळेल की यू आर नॉट फॉर मी ब्रो. एक्झॅक्टली. लेट्स मूव्ह ऑन टू माय नेक्स्ट लिस्ट. आई ग, ही इतकी भारी आहे ना. ही ॲक्च्युली असं होतं की म्हणजे मी आणि माझी बहीण आहे, दोघी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहतो, आणि जेव्हा आम्ही एकत्र येणार असतो घरी, म्हणजे आम्ही जेव्हा सुट्टी असं मॅच करून येणार असतो की मी या तारखेला येते, तू पण या दिवशी, आणि आपल्याला 4 आणि 5 दिवस आहेत असं वगैरे, तर ठीक आहे आम्ही फोनवर वगैरे बोलतोच आहे, पण येतो कमी वेळासाठी आहे. तर आमचं असं असतं की बापरे वेळ कमी आणि असं भरपूर किती गोष्टी करायच्यात आपल्याला, आणि मग कसंच मग आमचं ऑलरेडी ठरलेलं असतं की काय करायचं. इन द सेन्स असं खूप क्रेझी काही नाही, काही काही असं असतात ना, म्हणजे लिटरली सोप्यातलं सोपं म्हणजे एक रेसिपी होती, त्या रेसिपीसाठी सारण पण करायचं आहे आणि सॉस पण करायचं आहे, आणि मग त्याच्यासाठी स्टफिंग पण करायचं आणि किंवा अजून काहीतरी नाही का 2-4 गोष्टी करायच्या, खूप काही करायचं आहे. मग अशी रेसिपी मी एकटी कधीच करणार नाही. मग असं होतं की ठीक आहे चला आपण जेव्हा एकत्र येऊ ना तर ही रेसिपी करू. तर मी एक यादी ठेवते अशी की आपण आल्यानंतर ना ही रेसिपी करूयात, किंवा आपण आल्यानंतर हा वाला मूवी मी पण थांबली पाहायचा आणि तू पण थांब, आपण एक दिवशी रात्री हा मूवी बघूयात, किंवा चल हे वाला फेशियल आपण जे काहीतरी एक ट्रेंडमध्ये काहीतरी स्किन केअरच्या आल्या आपण हे वाला एकत्र ट्राय करून बघूयात. असं काहीतरी 2-4 गोष्टींची यादी की ज्या आम्ही सोबत एकत्र करणार आहोत त्या करतो. किंवा तिथे घरी गेल्यानंतर नवीन कुठलं ठिकाण उघडलं आहे तर ते आम्ही माहिती काढून ठेवतो, मग त्या नवीन कॅफेमध्ये दोघी मिळून जातो, कारण की दॅट मेक्स मोर सेन्स रादर दॅन यू नो जस्ट सिटिंग. आणि असं वाटतं की अरे वेळ तर गेला पण केलं तर काहीच नाही. बरोबर. त्यासाठी आणि मेमोरेबल राहतं, लाईक क्वालिटी टाइम तुमचा इम्प्रूव्ह होतो. त्याचा मेन यूज तोच आहे की आलोय 4-5 दिवसात तर त्यातनं पण भरपूर गोष्टी करू शकतो. शिवाय असंही करतो की आम्ही 3 जणी म्हणजे आई, माझी बहीण आणि मी माझ्या आवडीचं ती माझ्यासाठी करणार, तिच्या आवडीचं मी करणार, आईचं ती करणार. म्हणजे आम्ही एकमेकींना काय आवडतं ते एखादं ठेवतो आणि म्हणजे तिघी एकमेकींचे लाड पुढवतो बेसिकली. रोटेटिंग शिफ्ट. हा की म्हणजे हा ऍक्च्युली तसंच होतं की चल मी सकाळचं करते, तू दुपारचं कर, तू रात्रीचं कर, कोणाला स्थान नको. मग ते जर करणार असो तर हे पण असतं आमच्या डोक्यात की नाही का, मी समजा एखादा नवीन मला जमलाय कुठला तर पदार्थ, आता घरी जाऊन जे मी शायनिंग मारणार आहे तो पदार्थ करून असं म्हणजे सगळे असं इम्प्रेस करून येणार आहे, मग ते पण लिस्टमध्ये असतं की घरी गेल्यावर मला हे करायचंय. तर बरोबर क्वालिटी टाइम जास्त बेटर होतो ह्याने मला असं वाटतं. तर ही वाली लिस्ट की माहेरपणाला गेल्यावर काय करायचंय तशी लिस्ट एक रेडी असायला काही हरकत नाहीये. नेक्स्ट माझी अशी आयडिया होती की ना अ लिस्ट दॅट विल मेक यू फील गुड अबाउट युअर सेल्फ, राईट. म्हणजे मी असं लहानपणापासून जरा अशी आहे, जरा ड्रीमीच आहे. मी अशी एक यादी बनवली आहे की द थिंग्स आय लव्ह द मोस्ट. तर मी त्याच्यात रॅन्डम गोष्टी लिहिल्या आहेत की ब्लू कलर ऑफ स्काय आणि यु नो क्लाउडी वेदर, आणि मग कप ऑफ कॉफी, आणि मग हे म्हणजे रॅन्डम द वे आय स्माईल यु नो थोडंसं. सो मग अशा लिस्ट मध्ये ना मी अशी ॲड करत राहते, आणि एक दिवशी ती वही घेऊन बसलं आणि असं बघितलं ना त्या लिस्टमध्ये की ओ हां मला त्यावेळेला ते आवडत होतं बरं का, किंवा असं नॉस्टॅल्जिक फील होतं, फील गुड होतं. आणि मे बी त्या लिस्टमधनं काहीतरी छोटंसं डुएबल असतं जे तुम्हाला नॉस्टॅल्जिक पण फील करवून देतं, त्या तुमच्या यंगर सेल्फशी कनेक्ट पण करवून देतं, आणि तुम्हाला थोडंसं एक फील गुड फिलिंग आणून देतं की ओके आय हॅव अ फ्यू थिंग्स टू फॉल बॅक
यु नो की या गोष्टी नाही बदलणार आहेत, या गोष्टी माझ्या कॉन्स्टंट आहेत, ज्या मला आवडतात आणि ज्या मला कराव्याशा वाटतात आणि त्यांनी मला आनंद मिळतो. किंवा कधी कधी रिमाइंड होऊन जातं की अरे मला एवढं सगळं आहे तरी ह्या दोन चार गोष्टी ज्या सध्या नाहीये त्याच्यासाठी कितीदा रडू, आता बोर व्हायला. कधी कधी असं होतं बघ की चिडचिड करून आपल्यालाच होतं की यार जाऊ दे बास, बोर होतंय. तर अशा वेळेला ही असं असतं की ठीक आहे, ही यादी रिलायबल चांगली वाटते. मग मला माझी पुढची लिस्ट आहे, ऐक हे इतकं पर्सनल सांगते मी, पण ठीक आहे आता सांगू शकते मी. म्हणजे ऐक ओके, ही वाली लिस्ट ॲक्च्युली खूप म्हणजे नाही का फारच जवळची आहे. आणि आता ऐक मला कळत नाही की मी सगळ्यांसमोर ही लिस्ट सांगणार आहे, पण ठीक आहे. तर ॲक्च्युली खूप खूप आधीपासनं, म्हणजे आत्ता दिसतंय मला पॅरिसचं भरपूर इन्स्टाला किंवा कुठे फॅड आलं आहे, पण ते नव्हतं तेव्हापासून. खूप आधीपासून मला पॅरिस, मला असं फारच नाही का त्याच्याबद्दल वाटतं की अरे मी तिथं कधीतरी जायला पाहिजे. म्हणजे माझ्या विश लिस्टमध्ये ती गोष्ट आहे की मला पॅरिसला कधीतरी जायचं आहे. आणि मी वेड्यासारखं ते म्हणजे नाही का मला ते एक स्वप्नाळू जग आहे माझ्यासाठी. तर मी तिथे एक म्युझियम आहे, लूव्ह म्युझियम. तर लिटरली मी तिथे भरपूर पेंटिंग्स आहेत. म्हणजे माणूस असा 2-2, 3-3 दिवस रमू शकतो, रमणारा माणूस. खूप पेंटिंग्स आहेत. तर त्यातल्या सगळ्या जर एक्सप्लोर नाही झाल्या, असं मे बी होऊ शकतं, तर मला काही अशा पेंटिंग्सची मी यादी काढली की ज्या त्या म्युझियममध्ये ह्या पेंटिंग्स आहेत. आणि त्यातल्या सिलेक्टिव्हली ॲटलिस्ट या पेंटिंग्स मला रमून बघायच्यात जरा, की मला ॲटलिस्ट रमून त्या पेंटिंग्सकडे असं स्टेअर करायचं आहे. तर एवढ्या सगळ्या पेंटिंग्समधली मी एक थोडी यादी माझी छाटून काढलेली आहे. आणि त्या पेंटिंग्सचं मी करते काय, तर येता जाता कधी पण असंच यूट्यूबला ते आर्ट एक्सप्लेन केलेले व्हिडिओज असतात. तर ते पेंटिंगचं रँडमली नाव टाकायचं, आर्ट स्टुडंट्स किंवा कोणी ना कोणी डॉक्युमेंटरी टाकतं किंवा काहीही ते आर्ट एक्सप्लेन करून सांगितलेलं असतं. होतं असं की एकतर मला त्यातलं जास्त कळतं आणि मला असं वाटतं सबकॉन्शियसली मी म्हणजे मॅनिफेस्ट पण करते येते की कधीतरी हे होईल, कधीतरी मी ती पेंटिंग खरंच बघीन. आणि म्हणजे त्यावेळेला ते खूप भारी वाटणार आहे मला की माझी म्हणजे त्या वेळेसाठीची, जेव्हा कधीतरी इन फ्युचर मी पॅरिसमध्ये या म्युझियमला जाणार, त्याची यादी माझ्याकडे ऑलरेडी असेल ऑलरेडी. म्हणजे आणि ती बघ त्यावेळेला ती फिलिंग माझ्यासाठी वेगळी असणार आहे पूर्णपणे. म्हणजे ऑब्व्हियसली मला जे त्या दिवशी वाटणार आहे की मी एवढं त्या यादीला एवढं जोडून घेतलंय स्वतःशी, त्या दिवशी जे मला वाटणार आहे ना, ते तिथे असणाऱ्या कोणालाच कदाचित वाटत नसणार आहे की ते माझ्यासाठी तेवढं काय इम्पॉर्टंट आहे, त्याच्याने मला एवढा का आनंद होतोय. करेक्ट. ती यादी माझ्याकडे कायम. आणि कधीतरी असं होतं की मी जेव्हा त्याच्याकडे बघते त्या यादीकडे, तेव्हा असं होतं की अरे आपल्याला हे करायचं आहे, तर छोट्या मोठ्या गोष्टीत असं थांबून नाही चालणार आहे. कळते का? त्या पेंटिंगच्या यादीला बघून असं वाटतं की यार इथे तू थकू नकोस, इथे जेव्हा तू पुश करशील ना, तुला रिवॉर्डमध्ये हे मिळवायचं पुढे जाऊन. तर ते होतंय माझ्यासाठी. आणि माझं आर्टमधलं नॉलेज तर वाढतच आहे, नीडलेस टू से. बरोबर. व्हॉट इज युअर नेक्स्ट? तसंच मी म्हणजे तू पॅरिसची जशी यादी काढली होतीस ना, तेव्हा मला असं मध्ये होतं की आपण पुण्यात राहतो आणि आजूबाजूच्या प्राचीन गोष्टी पण आपल्याला नीट माहीत नाही आहे, इतिहास नीट माहीत नाही आहे. तर मी प्राचीन मंदिरांची यादी काढली होती मुद्दामून. म्हणजे शिवकालीन मंदिरं आणि मुद्दामून शंकराचीच मंदिरं किती आहेत, काय आहेत, असं थोडंसं एक्सप्लोअर करायला. आणि आय वॉज प्लॅनिंग की एक ठरवायचं सॅटर्डे संडेमध्ये 4 मंदिरं कव्हर करायचे आणि जाऊन यायचं. सो ते होईल, एक्झिक्यूट झालं नाही अजून. पण इव्हन येता जाता माझी नजर पण अशी पडते एकदम की असं दगडी मंदिर आहे, असं जुनं मंदिर आहे. तर मग मी 2 अशा लिस्ट काढून ठेवल्यात की हा मला इथे कधी ना कधी जायचं आहे. आणि हे डुएबल आहे. एक असं आहे की मे बी थोडंसं अटेनेबल लॉंग टर्ममध्ये होणार आहे, पण एक असं आहे की लगेच अटेनेबल हे पण असलं पाहिजे. नाहीतर असंही किंवा कधीतरी असं होतं की आपण त्या एरियात असतो आणि एकदम आठवतं अरे हा इथे ते मंदिर आहे, मग आपण जाऊन येऊ शकतो. हां एक्झॅक्टली. आणि आता तू असं म्हणते तर मलाही काही मंदिरं माहिती आहेत की जे मी तुझ्या यादीसाठी ऍड करण्यासाठी सांगू शकते, नाही का? किंवा असं होऊ शकते आपण डिस्कस करतो आणि आपण कोणाला सांगितलं तर त्यांची इन्स्पिरेशन आपण होतो आणि आपल्याला काहीतरी ते इन्स्पायर करून जातात. इम्पॉर्टंट आहे. पुढचा पॉईंट आहे माझा, ओ माय गॉड, हा इतका महत्त्वाचा आहे. आता हे सगळे असे फारच म्हणजे नाही का एक्स्ट्रासाठी होते, पण काही असे की हे सोयीस्कर होणाऱ्या याद्या असतात. जसं की ट्रॅव्हलच्या म्हणजे सामानाची यादी. म्हणजे स्पेशली जेव्हा तुम्हाला मुलं आहेत, म्हणजे माझा मुलगा म्हणजे मला त्याच्याशिवाय तर मी कुठे जातच नाही सोड, पण त्याला सोबत घेऊन जायचं म्हणजे मी एखादी गोष्ट विसरली, मला काही नाही, माझं कन्व्हिनियन्स मी कसाही पाहून घेऊ शकते. पण त्याचं जे असतं ना की त्याची
मेडिकल फाईलची हिस्ट्री पूर्ण, किंवा त्याचे बेसिक औषधाच्या गोळ्या, काही गोष्टी असतात की जसं की थर्मामीटरच घे, किंवा त्याचं एक छोटं कॉम्पॅक्ट ब्लँकेट, की समजा अचानकच थंडी सुरू झाली तर ॲटलिस्ट तो घेऊन तेवढं तरी तो झोपू शकतो. मी त्याला कितपतच ऊब देणार आहे. तर अशा काही काही गोष्टी असतात ना की ज्या मी त्याच्याशिवाय कुठे जातच नाही ट्रॅव्हल करायला. अगदी 4-5 दिवसाचं माहेरपण असू दे, किंवा तू एक 6 दिवसासाठी कुठेतरी फिरायला चालली आहेस, पण एक यादी कायम असते माझ्याकडे. का की मी कितीही घाईत जरी असले तरी मी माझं काही विसरू देत, पण ह्या काही गोष्टीत की ज्या मला विसरायच्या नाहीयेत ते त्याची यादी कायम असते की हे चेकआउट करायचे. मग मी बघते माझ्या ट्रॅव्हलच्या यादीमध्ये काय. बट हे जे असते ना, काही याद्या हे असू देत किंवा काही ग्रोसरीजच्या याद्या असू देत ज्या माझं लाईफ सॉर्ट करून ठेवतात. किंवा एक असते की माझी एक विकेंडला पण एक असते कामाची यादी, की नाही का, जसं की मसाल्याचा डबा भरणे, हँडवॉशचं ते आपण जे रिफिल करतो ना, ते हँडवॉशची बॉटल भरून ठेवणे. म्हणजे फारच बेसिक गोष्टीत की मला असं वाटतं जेव्हा मी मंडेच्या मॉर्निंगमध्ये मला काहीच सुचत नाही तेव्हा हळद कुठे आहे हा प्रश्न मला नाही फेस करायचा, मला रडायला येईल. अंडरस्टँड म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीसाठी मला शोधावं लागलं. मला खरंच असं होतं की काय करू मी, आणि स्वतःवर चिडचिड होते. बेसिकली मी हे अवॉइड करून टाकते. एक असताना की लाईफ रुटीनमध्ये आणण्यासाठी एक टू डू लिस्ट ऍक्च्युली ती मला असं वाटतं जर तुम्ही घर सांभाळता, किंवा मे बी असं होऊ शकतं की तुमचं जे कामाचं स्वरूप आहे, जसं की आता आपलं पॉडकास्टिंगचंच असू देत, की येता जाता एखादी लिस्ट असते की आपण आयडियाजची लिस्ट काढून ठेवली, असं आपण येता जाता थोडंसं करून ठेवतो की बाबा ऐन वेळेला ते कसं अंगाशी नको पडायला बेसिकली. आणि तुझी तर अशी कस्टमाइज हॅशटॅग मॉमी लिस्ट वाटते मला. हो, अगदीच कस्टमाइज. की मला माहिती काही काही वेळेला असं असतं की म्हणजे माझी आय नो वन पर्सन की तिची मुलगी एक पर्टिक्युलर टेडी बेअर तिला लागतोच. तू नवीन घेऊन दे जमणार नाही, तू दुसरा घेऊन दे जमणार नाही, तोच हवाय. तर ती ते विसरून चालणार नाहीये. बेसिकली यू आर गोइंग टू बी अ टेरेबल मदर टू युअर किड असं ते डिक्लेअर करून टाकतात. त्यांचं आयुष्य बर्बाद होतं मिनिटाभरात, त्यापेक्षा विसरायचंच नाही. म्हणजे मला असं वाटतं ठीक आहे, ही यादी जर तुम्हाला गरजेची वाटत असेल ना तर तुम्ही नक्की ठेवली पाहिजे. राईट. सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट. आता आपण म्हणतो ना बुक्स लिस्ट करून ठेवा, मूवीज लिस्ट करून ठेवा, पण मूवीज मध्ये पण असं होतं कधी तरी की ना लिस्ट खूप असते, त्यातनं सिलेक्ट काय करायचं नक्की, किंवा ही यादी काय विचार करून बनवली होती. सो मी असं म्हणजे ट्राय केलंय की जॉनर वाईज मूवीजची लिस्ट बनवून कारण की कमॉन आपला मूड कधी काय असू शकतो सांगताच येत म्हणजे आणि आपल्याला साधारणपणे हे तर कळतं की आज माझा मूड ना मर्डर मिस्ट्रीचा नक्कीच नाहीये, माझा आज कॉमेडीचा मूड आहे बाबा, कॉमेडी मूवी. किंवा काय प्रेम मी मला नाही बघायचं, आता मला नाही, मला आता असं काहीतरी फिमेल फ्रेंडशिप्सवरचं बघायचं, किंवा आता पैजामा पार्टी. आणि मला माहिती मला असं, आणि माझी मूवी लिस्ट मी बनवत होते, पण त्यात मी एक चूक नोटीस केली की मी काय करत होते, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनुसार बनवत होते. तशी लिस्ट मला वर्क नाही झाली. म्हणजे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मनुसार जसं की हॉटस्टारवर काय बघायचे, प्राईमला काय बघायचे आणि नेटफ्लिक्सला काय बघायचे, अशा वेगळ्या लिस्ट ठेवायचे. कारण मी कधी या प्लॅटफॉर्मवर कधी त्या प्लॅटफॉर्मवर असं सबस्क्रिप्शन चेंज करून घेत होते. पण मला असं लक्षात आलं मी जेव्हा त्या लिस्टची यादी ठेवते तर माझा मूडच मॅच नसतो होत. मी म्हटलं ही जी काही यादी आहे ना ती ठीक आहे, पण मी प्लॅटफॉर्म वाईज नाही होत मे बी वर्क. काय विचार करून हे यादीत टाकलं मी, मला यातलं काहीच बघावं वाटत नाही आता, मग मी परत वेळ घालणार. अरे म्हणजे असं एक मी मध्ये क्लायंट वर्कसाठी रिसर्च पण करत होते, तर 80% ऑफ द टाइम गोज इन वेस्ट लाईक म्हणजे हे चूज करण्यात की मी नक्की बघू काय. तर लोक याच्यावर AI वगैरे बनवत आहेत की आता AI टेक्नॉलॉजी बनवत आहेत की तुमच्या म्हणजे मूवी पास्ट एक्सपिरियन्सनुसार आणि याच्यानुसार AI तुम्हाला हेल्प करणार. मी म्हणते ते येईल तोपर्यंत लिस्ट बनवा. आणि होतं असं की आता जो तू जसं तू म्हणाली जॉनर वाईज लिस्ट बनवली, तर फक्त जॉनरच्या पुढे मी टाकू शकते की ही मूवी कुठल्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे आता. मग जॉनर वाईज ऑलरेडी जर लिस्ट असेल तर मग ठीक आहे, सध्या काय नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे का, मग मी मे बी माझ्या जॉनरनुसार ह्यातली ही बघून घे. इतकं तरी होऊन जातं ऍटलिस्ट. कारण मी जेव्हा माझ्या टाईपचे जॉनर वाईज न काढता प्लॅटफॉर्म वाईज काढत होते त्यावेळेला असं होत होतं की यातली मला कुठलीच नाही बघायची यातली सध्या. एक्झॅक्टली. कधी कधी आपण काहीतरी वेगळ्याच मूडमध्ये असतो आणि काहीतरी लिस्ट काढून ठेवतो, पण ती आपल्याला त्यावेळेला वर्क नाही करत. येस सर, ही वाली सो या मूवी लिस्ट अकॉर्डिंग टू जॉनर्स इम्पॉर्टंट आहे. मुलींनी तर हे असंच करावं, लाईफ हॅक. हो, मुलींना तर हेच, कारण मूडचं काही सांगूच शकत, काहीच सांगू नाही शकत, काहीच सांगू शकत नाही आपलं. म्हणजे आता असा चेंज होईल की म्हणजे नाहीच, आता आज मला धार्मिकच बघायचं अचानक, सांगता नाही येत, काहीच सांगता नाही. आधी पुरुष नका बघू. ठीक आहे, एडिट करू शकतो. ठीक आहे, ओके, कट इट. ठीक आहे.
सो ह्या याद्या आहेत आमच्या की ज्या तुमची लाईफ इझी करतील, तुम्हाला मोस्ट तुमच्या लाईफमधनं मिळण्यासाठी हेल्प करतील, फ्लेवर ॲड करतील. आणि आमच्या ह्या आमच्या कस्टमाइज्ड आहेत, तुमच्या तुम्ही काढू शकता किंवा कॉपी पण करू शकता. मी डोंट माइंड, वी आर जनरस, असं मीन नाही आहे. हा, आम्ही त्यासाठीच तुम्हाला इथे ऐकवतोय आमची भाषणं. येस, सो दिस इज एस सायनिंग ऑफ अँड दिस इज जी ओव्हर नाउ. बाय.